प्रिय मित्रांनो, आज आपण 31 जुलै आणि गुरुवार हा दिवस पाहतो आणि आजच्या दिवशी पहिल्या वाचनामध्ये आपल्याला एक खूप सुंदर असं चित्र दाखवलेलं आहे की परमेश्वर मोशेला सांगतो की ह्या 10 आज्ञा घे, म्हणजेच कराराचा कोश. हा कराराचा कोश घे आणि तो एक निवास मंडप तू उभार आणि त्या निवास मंडपामध्ये हे ठेव आणि ते तुमच्या समाजाच्या केंद्रस्थानी असलं पाहिजे. त्यानुसार सगळे लोक तिथे एकत्र जमतील आणि त्या परमेश्वराची स्तुती गौरव करतील. ज्या परमेश्वराने त्याला मुक्ती दिलेली आहे, ज्या परमेश्वराने त्याला खायला प्यायला दिलेलं आहे आणि ज्या परमेश्वराने त्यांची सगळी काळजी घेतलेली आहे, असा हा परमेश्वर त्या ठिकाणी जिवंत आहे. म्हणून सगळ्या लोकांनी येऊन त्याची स्तुती आराधना करणे आवश्यक आहे. हो माझ्या प्रिय मित्रांनो, आज जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शुभवर्तमानामध्ये सांगतो आहे की स्वर्गाचं राज्य, आणि हे स्वर्गाचं राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्याप्रमाणे आहे की त्या समुद्रातल्या जाळ्यामध्ये चांगली मासली आणि काही खराब मासली येऊ शकते आणि जे चांगलं आहे ते योग्य प्रकारे जमवले जाते, भांड्यात ठेवले जाते, परंतु जे खराब आहे ते नंतर फेकून दिलं जाते. तसं स्वर्गाचं राज्य आहे. जे चांगलं आहे ते स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करतात आणि जे वाईट आहे ते स्वर्गाच्या राज्यापासून बाहेर फेकले जातात. आणि ह्यावरून आपल्याला कळेल की परमेश्वराला आपल्याला काय सांगायचं आहे. हो, जेव्हा आपल्याला सांगतो आहे की त्या निवास मंडपामध्ये मी हजर आहे, तुम्ही येऊन मला भेटा, स्तुती करा, गौरव करा, तेव्हा आपण आठवड्यातून एक दिवस तरी हा रविवार पवित्र कसा पाळता येईल, त्या परमेश्वराची स्तुती कशी करता येईल. ज्या परमेश्वराने आपल्याला चांगलं शिक्षण दिलेलं आहे, चांगली संस्कृती दिलेली आहे, चांगली मुलं बाळं दिलेली आहेत आणि आपला समाज एक प्रतिष्ठित समाज म्हणून मानला जातो, त्या परमेश्वराचे आपण किती आभार मानणे आवश्यक आहे. आणि जर त्याची आपण नेहमी स्तुती गौरव करीत राहिलो, त्याच्या इच्छेप्रमाणे वागलो, तर तो परमेश्वर नक्कीच आपल्यामध्ये आहे आणि तो आपल्यामध्ये आपलं तारण करण्यासाठी राहील, ह्याची आपल्याला शाश्वती देतो. हो माझ्या प्रिय बंधूंनो, जेव्हा आपण परमेश्वराची ह्या ठिकाणी आठवण करतो तेव्हा त्या परमेश्वराला हेच आपण सांगूया की आम्ही त्या स्वर्गाच्या राज्यासाठी झटणारे लोक आहोत. आम्हाला ते स्वर्गाचं राज्य पाहिजे आणि म्हणून त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आम्ही कशी चांगली मासली बनू, प्रतिष्ठित, सन्मानित आणि देवाच्या इच्छेप्रमाणे जगू, म्हणजे देव आम्हाला योग्य प्रमाणात निवडून योग्य ठिकाणी योग्य भांड्यात ठेवेल. हो माझ्या प्रिय बंधूंनो, जे परमेश्वराला वाटतं तेच आपल्यापैकी अनेकांना वाटत असेल ह्याविषयी शंका नाही. कारण जर आपण समाजामध्ये चांगलं जीवन जगलं, प्रतिष्ठित जीवन जगलं, एकमेकाला सहकार्य करण्याची वृत्ती दाखवली, सगळ्यासमोर हसत प्रत्येकाचं स्वागत केलं आणि प्रत्येकाला मान सन्मानाने वागवलं, तर नक्कीच आपली समाजामध्ये एक प्रतिष्ठा निर्माण होते आणि परमेश्वर त्या आपल्या प्रतिष्ठेचं फळ आपल्याला देत असतो. म्हणून त्या परमेश्वराचे आपण मनापासून आज आभार मानूया आणि त्याला सांगूया की आम्हाला स्वर्गराज्य पाहिजे आणि त्यासाठी आम्ही रात्रंदिवस तुझी स्तुती करू, तुझा गौरव करू, तुला मी कधीच विसरणार नाही. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, मी अगदी हृदयापासून तुम्हाला सांगतो की ह्या जगामध्ये तुम्ही कुणालाही विसरा, पण त्या परमेश्वराला विसरू नका. कारण तो परमेश्वर शेवटी तुम्हाला हे शिकवणार की तुम्ही तुमच्या कुटुंबावर प्रेम करा, स्वतःवर प्रेम करा. हो माझ्या प्रिय बंधूंनो, जो परमेश्वराच्या प्रार्थनेमध्ये आहे त्याला योग्य शिक्षण मिळते आणि तो योग्य प्रकारे जीवन जगू शकतो आणि म्हणून स्वर्गाचं राज्य त्याला मिळते.